पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी 2 मार्च रोजीच्या शिवार फेरीत स्वप्नील म्हेत्रे या तरुणाच्या डाळिंब बागेची पाहणी केली। शेकडो शेतकऱ्यांच्या समवेत करण्यात आलेल्या शिवार फेरीत स्वप्नील म्हेत्रे यांनी घेतलेल्या मेहनतीचे दृश्य परिणाम सर्वांनीच पाहिले आणि त्याच्या जिद्दीचे आणि कष्टाचे कौतुक देखील केले। स्वप्नील यांची 9 एकरांवर डाळिंबाची फळबाग असून बऱ्याच वर्षापासून ते तेल्या रोगामुळे त्रस्त होते। त्यांच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या बागेतील तेल्या बघून तुझ्यामुळे आमच्या बागेतही तेल्याचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बाग काढून टाकण्याचा सल्ला देखील दिला होता। विविध रासायनिक औषधांचा वापर करून देखील तेल्या आटोक्यात येत नसल्याने हतबल झालेल्या स्वप्नीलने अखेर बाग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि अर्धा एकर डाळिंबाची बाग काढून देखील टाकली। ही बाग काढत असताना आता आपली बाग कशी वाचवता येईल या प्रश्नाने त्याला ग्रासले होते। त्यातून त्याला 0 बजेट नैसर्गिक शेतीची माहिती मिळाली आणि त्याने थेट पुणे येथे जाऊन शिबिर केले। शिबिरात मिळालेल्या माहितीतून त्याचा बाग काढून टाकण्याचा निर्णय पूर्णपणे बदलून गेला आणि त्याने 100% नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करत डोळ्यात देखत उद्ध्वस्त होत असलेली डाळिंब बाग वाचवण्यात यश मिळवलं। त्याचबरोबर या बागेतून भरघोस उत्पादन देखील त्याला यंदा मिळणार आहे। माझं BSc ॲग्री शिक्षण झालं, त्यानंतर MBA केलं आणि त्यानंतर मी शेती करण्याचा निर्णय घेतला। शेती करायला लागल्यावर माझ्या लक्षात आलं की शेतीमध्ये बुरशीनाशकं, कीटकनाशकं, त्याचबरोबर खतं यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत आहे आणि हा खर्च जर पाहिला तर खर्चाचा आणि उत्पन्नाचा काही ताळमेळ बसत नाही आणि त्यातून शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही। मग याच दरम्यान मला मी नेटवर वगैरे सर्च करायचोच की 0 बजेट नैसर्गिक शेती वगैरे असते, पण मला ही संकल्पना मनाला पटत नव्हती। पण ज्यावेळी मी पुण्याला गेलो आणि शिबिर अटेंड केलं पद्मश्री सुभाष पाळेकर गुरुजींचं, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की 0 बजेट शेती जर केली तर आपल्याला शेतीतून म्हणावा असा फायदा आपण काढू शकतो। त्याचबरोबर आपण सर्व लोकांना विषमुक्त अन्नाचा पुरवठा करू शकतो। ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी झाडाला आच्छादन केलं, जीवामृताचा वापर चालू केला। आच्छादन आणि जीवामृताच्या वापरामुळे झाडाच्या बुडामध्ये असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये गांडूळ उत्पत्ती झाली आणि गांडूळ उत्पत्ती झाल्याच्या नंतर मला कोणतेही रासायनिक खत वापरावं लागलं नाही। त्याचबरोबर मी वरचे कीटकनाशकाचे सगळे स्प्रे बंद केले। नैसर्गिक शेतीतून उत्पत्ती केलेली जेवढे कुठले निविष्ट आहेत त्या निविष्टांचा मी वापर करू लागलो आणि त्यातून माझ्या डाळिंबाचं चांगलं सेटिंग झालं, चांगली फुगवणही झाली। माझा प्लॉट मागच्या वर्षी टोटली तेल्यामध्ये गेलेला होता। या प्लॉटमध्ये मला उत्पन्न तर सोडाच, पण माझा टोटली लॉस झाला। या प्लॉटमध्ये पूर्णची पूर्ण डाळिंब मला फेकून द्यावी लागली। जसं मी 0 बजेट नैसर्गिक शेती चालू केली त्यानंतर मला बाग तर काढायचा विषय सोडाच, पण माझ्या डाळिंबावरचा 100% तेला चेक झाला आणि आता माझ्या डाळिंबीवर कोणताही प्रकारचा तेल नाही। आता एकरी 8 टनाचं माझं ॲव्हरेज उत्पन्न निघेल ही मला खात्री आहे आणि सध्या माझं डाळिंब हे व्यापारी इथं जागेवरती मागून गेलेले 100 रुपये पर केजीनं। यावेळी मला एकरी खर्च फक्त 5000 रुपये हा फक्त किरकोळ ज्या गोष्टी असतात, लेबर कॉस्ट वगैरे, पेट्रोलचा खर्च असेल किंवा काय, एकरी 5000 रुपये एवढाच खर्च आला आणि छाटणीचा काय असेल तो खर्च। पूर्वीचा खर्च हा लाखांमध्ये जायचा। मला कीटकनाशकाच्या, बुरशीनाशकाच्या दुकानामध्येही जावं लागत नाही। जेवढ्या काही गोष्टी असतात ती मी शेतातच बनवतो याच ठिकाणी आणि जीवामृताच्या वापरातून मला चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे। बागेची पाहणी करताना पद्मश्री पाळेकर यांनी आच्छादनामुळे बागेत ह्युमसची निर्मिती होऊन अन्नद्रव्यांचा पुरवठा वाढत असल्याचे सांगितले। त्याचबरोबर बागेत स्ट्रॉबेरी, द्राक्ष यांची लागवड करण्याचा सल्ला देखील दिला। ह्युमस मधून याला सगळे अन्न मिळते। कशाला? आता या आच्छादनावर समजा आपण ऑगस्ट मध्ये इथं स्ट्रॉबेरी लावली, कुठं? इथं ते पूर्ण झाकून घेते आच्छादन। स्ट्रॉबेरीचं उत्पादन तुम्हाला जास्तीत मिळतं। इथं समजा आपण 2च्या मधात हे द्राक्ष लावले, रूस्टॉक, आणि त्याच्यावर मग ग्राफ्टिंग केलं आणि दोन्ही बाजूंना पोते टाकले, खाली आच्छादन, त्याच्यावर पोते, बारदाना, छानपैकी त्याच्यावर काय होते? द्राक्ष। स्वप्नीलच्या डाळिंबा बागेत असणारी रोपांची जोमदार वाढ, पानांचा आकार, हिरवेगारपणा, फळांची संख्या आणि आकारमान पाहता त्याला यंदा डाळिंबातून भरघोस उत्पादन हाती लागणार आहे। हे यश केवळ 0 बजेट नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब केल्याने मिळणार असल्याचे त्याचे म्हणणे आहे। एकूणच तेल्याने उद्ध्वस्त होणारी बाग वाचवण्यात यश मिळाल्याने स्वप्नीलची शेतीतील आवड वाढू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, ZBNF, SPTV।